आपल्यासोबत आमदार सुरेश अण्णा धस अण्णा काय बोलाल सध्या आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे नक्की महाराष्ट्राला काय मिळालं काय बोलाल. अत्यंत चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय सुंदर निर्णय राज्याचे मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी जाहीर केले. 2019ची हे यापूर्वीच्या जवळपास 2008 पासून आत्तापर्यंत 4-5 वेळा कर्जमाफी झाली. त्या कर्जमाफीमध्ये लगतची जी कर्जमाफी म्हणजे पाठीमागची अण्णा विरोधक या संदर्भात जी अगोदर केली त्याला विरोधक फसवी कर्जमाफी बोलत होती काय बोलाल. हे बघा, विरोधकांचं बोलायचं काम असतं. मग ते थोडीच म्हणतील हे सरकार फार चांगलंय, मग तर उरले सुरले बी गायब होतील. त्याच्यामुळं त्यांना तसं बोलावं लागतं. फसवी वगैरे काय नाही. आतापर्यंतच्या कर्जमाफीची आकडेवारी माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितली. अगदी 4,000 कोटीपासून सुरू झालेली ही योजना कर्जमाफीची यावेळेस 35,000 कोटी रुपयाची होते, सर्वाधिक जास्त. आणि राज्यातल्या आता टोटल 35 लाख 56 लाख वगैरे राहिलंच नाही. जवळपास 1 कोटीपेक्षा जास्तीचा जो सगळा शेतकरी आहे आता त्याच्यामध्ये कव्हर होईल. आणि 19 मध्ये सुद्धा दिलेल्या कर्जमाफीतील जे शेतकरी आहेत लाभार्थी शेतकरी त्यांना पुन्हा कर्जमाफी देण्याचा निर्णय आज CM साहेबांनी जाहीर केला. आणि हा जाहीर केल्यामुळं मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी हा त्याच्यामध्ये खुश राहील. तुम्ही आज ऊसतोडी कामगारांसंदर्भात जो काय करार संपलेला आहे त्याबद्दल आज तुम्ही बोललात काय नेमकी बोलाल काय कराराचे काय त्याचे अटी नियम नेमकी काय बोलाल. माननीय मुख्यमंत्री महोदयांना आगाऊ सूचना विनंती या ठिकाणी आम्ही केलेली आहे की 3 वर्षाचा जो करार ऊसतोड कामगार संघटना आणि साखर संघ 2 लवादाच्या माध्यमातून जो होतो तो लवकरात लवकर करावा. कारण हे 4थं वर्ष आहे. या वर्षी हे कराराचं वर्ष आहे. आणि आम्हाला मागच्या वर्षी 34% भाववाढ मिळाली होती. यावर्षी आम्ही संघर्ष करू, परंतु एकदम साखर कारखाने जाण्यापूर्वी ह्याच्या बाबतीमध्ये तडजोड करण्यापेक्षा जर ऑगस्ट महिन्यामध्ये हा विषय जर संपवला तर ऑक्टोबर महिन्यामध्ये अत्यंत खुशीनं ऊसतोड कामगार त्या ठिकाणी जायला सुरुवात करेल. दुसरी मागणी आमची अशी आहे की ऊसतोड कामगारांच्या पेमेंटमधून आमचे माने म्हणून एक संघटनेचे अध्यक्ष आहेत, आमच्या संघटनेचे सुखदेव आप्पा सानप अध्यक्ष आहे. TDS जो 1% ऊसतोड कामगारांच्या पगारातून कापला जातोय तो कापू नये अशा प्रकारची एक मागणी आहे. 3,000 बैल मृत पावलेत ऊसतोड कामगारांचे. त्याचे प्रस्ताव गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नावाने जे महामंडळ आहे त्याच्याकडे प्रलंबित आहे. आणि प्रत्येकी 50-50 हजार रुपये द्यायचे त्या ऊसतोड कामगाराला. ते पैसे आमचे मिळालेले नाहीत. ते लवकरात लवकर द्यावेत. आणि ऊसतोड कामगार ट्रान्झिट करायला सुरुवात करण्यापूर्वी त्याचे विम्याची संपूर्ण रक्कम भरली जावी. कारण गावाकडून कारखान्यापर्यंत जात असताना जर काही दुर्दैवी घटना घडली तर त्या प्रकरणामध्ये कधी कधी कारखाने हात वर करतायत. कारण कारखान्याचा आता संबंध राहिला नाही. ते म्हणतात पर टन आम्ही कपात देतोय, ते बरोबर आहे. पण ऊसतोड कामगार महामंडळाकडनं ओव्हरऑल सगळ्या ऊसतोड कामगारांचा जर विमा लवकरात लवकर तर दुर्दैवानं मृत्युमुखी पडणाऱ्या आमच्या ऊसतोड्यांचं जीवनमान त्या ठिकाणी खराब होतं. ते त्याला कुठंतरी आधार. ना कृष्णा अंधारे अजूनही फरार आहे काय बोलाल. बीडमध्ये म्हणजे कायदा सुव्यवस्था मोठ्या प्रमाणात निर्माण होते काय बोलाल. हे पहा, कृष्णा आंधळे जो फरार आहे अनेक प्रकरणामध्ये जिथे 5 पेक्षा जास्त आरोपी आहेत अशा प्रकरणामध्ये कधी कधी एखाद दुसरा आरोपी हा केस शेवटपर्यंत संपेपर्यंत सुद्धा भेटत नाही. हे संतोष देशमुख यांच्या खुनापुरतं मर्यादित नाही, बाकी सुद्धा केसेसमध्ये असं होतं. आणि तो फरार राहिला
म्हणजे त्या केसवरती काय परिणाम होईल असं काय नाही. आपण सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात, त्या संदर्भात आपण काय आवाज उठवणार का सभागृहामध्ये पुढे? नाही नाही, आम्ही त्या बाबतीत योग्य त्या फोरमवरती जो काही आवाज आहे तो उठवतच आहोत. आम्ही त्या ठिकाणी आम्ही त्याच्या बाबतीतलं योग्य ती मागणी आम्ही करत आहोत. सध्या ही केस CID कडे आहे. CID त्याच्या बाबतीतला निर्णय करेल. बजरंग सोनवणेच्या मुलाला मारलं, त्याला त्या संदर्भात त्यांनी मारलं त्याचा आरोप होता ना. मात्र या संदर्भात आज बीडमध्ये मोर्चे निघालेले आहेत. काय नेमकी मागणी, आपण काय बोलाल? लोकशाहीमध्ये कोणाची बाजू घेऊन मोर्चा काढणं गैर आहे असं मी म्हणत नाही, किंवा मोर्चेकरांनी काय मागणी करावी हे सुद्धा आपण काही त्या ठिकाणी बोलू शकत नाही. पण मी पूर्वीही बोललेलो आहे, आजही बोललो, यत्किंचितही काही जर त्याच्यामध्ये सहभाग खासदार बजरंग सोनवणेच्या मुलाचा असता तर आतापर्यंत पोलिसांनी त्याला बाहेर ठेवलंच नसतं. मोर्चे कशासाठी निघतात? मोर्चे निघण्यामागचं कारण काय? एक मिनिट ऐका, त्यांना ती मागणी करायची. मोर्चेकरांना आपण थांबवू शकतो का? किंवा विलास घुले यांच्या कुटुंबियांनी काही डिमांड केली, मागणी केली, त्यांना आपल्याला सांगता येतं का की तुम्ही ही मागणी करू नका? असं नाही करता. त्यांची मागणी त्यांना करू द्या आणि पोलिसांना त्यांचं काम करू द्या. आपल्या बीडमध्ये एका ऊसतोड कामगाराला मारण्यात आले, त्याला लघुशंका पाजण्यात आलेली आहे. अशी परिस्थिती काय ते? माझ्याकडे कालच ते मला वाटतं CS बीड इथे ते संबंधित आजारी होते. त्यांना कोणी काय केलेलं आहे त्या बाबतीमध्ये कंप्लेंट लॉन्च केलेली आहे. तर जी वस्तुस्थिती असेल त्याप्रमाणे पोलिसांना त्याचा बंदोबस्त करावा, एवढंच आमचं म्हणणं. सोबत मी धीरज गोलब, टॉप न्यूज मराठी, मुंबई. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन F Protect.